नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये ऐश्वर्याचा पर्दाफाश होणार आहे। तो म्हणजे इतका जबरदस्त पद्धतीने होणार आहे ना, विचारही करू शकणार नाही। कारण ऐश्वर्याने ते कंबरदुखीचं नाटक केलेलं आहे। तिची कंबर लचकलेली आहे म्हणून ती आता या घरात या रूम मधून बाहेर जाणार नाही असं तिने सांगितलेलं असतं। परंतु जानकी तिचं हे जे काय आहे ते कशा पद्धतीने भिंग फोडत आहे, त्यासाठी जानकी ओवीची कशा पद्धतीने मदत घेणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नक्की जानकी काय करते, ओवीच्या मदतीने कोणता गोंधळ घालत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जानकीने हे सगळं करण्यासाठी ओवीची मदत घेतलेली असते। तर जानकी ही ओवीच्या मदतीने ऐश्वर्याचं बिंग सर्वांच्या समोर फोडते आणि ऐश्वर्याला दाखवून देते की चल आता निघायचं आहे, हे सामान गुंडाळायचं आहे आणि निघायचं आहे। कारण तुझी तीच लायकी आहे, कारण तू त्याच पद्धतीने वागत असते तर तुला शिक्षाही तशीच मिळाली पाहिजे असं जानकीने ठरवलेलं असतं। आणि मग जानकी ही जी आहे ती आता इथे सौमित्र आणि अवंतिकाला न्याय मिळवून देत आहे। कारण ती जी रूम आहे ती सौमित्र आणि अवंतिका यांची आहे। तर सौमित्र आणि अवंतिकाला न्याय मिळवून देत इकडे धक्के मारत ऐश्वर्याची ती हकालपट्टी करत आहे। असंही ऐश्वर्याचं काहीही राहिलेलं नसतं। ऐश्वर्या ही कोणत्या लेवलची आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे। हे सगळं ती कशा पद्धतीने करणार आहे, त्याचबरोबर सारंगच्या पुढे पण ऐश्वर्याचं बिंग फुटणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सौमित्र आणि अवंतिकाला न्याय मिळणार आहे। सौमित्र अवंतिकाची जी रूम आहे ती त्यांना परत मिळणार आहे आणि ऐश्वर्याची मात्र पुरती वाट लागणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर जानकीने आता सर्वांच्या समोर आणलेलं असतं ते म्हणजे आजी नानांच्या रूममध्ये औषधाची बॉटल चोरायला का गेल्या, म्हणजे आजींनी ती औषधाची बॉटल का घेतलेली आहे हा प्रश्न नानांना पडलेला असतो। आणि त्यासाठी इकडे आजी म्हणत असतात की नानांच्या रूममध्ये का गेला, आजींना ती विचारत असते तुम्ही नानांच्या रूममध्ये का गेलात। आता एवढ्यावर जानकी थांबत नाही, ती डायरेक्टली इकडे सारंगकडे येते आणि सारंगला सांगते की मी नाना बरे व्हावे यासाठी औषध आणलेलं होतं आणि त्या औषधाचा एक डोस आता नानांना रोज द्यायचा होता। आजपासून सुरुवातही केलेली होती आणि मी ती गोष्ट आजींना सांगितली होती, त्याचबरोबर आईंनाही सांगितली होती। कारण नाना लवकर बोलायला लागतील, सगळं सत्य सर्वांच्या समोर येईल, त्याहीपेक्षा आपले नाना बरे होतील, पूर्वीसाठी सारखे होतील ही माझी इच्छा होती, त्यासाठी मी हे सर्व केलेलं होतं। परंतु आजींनी ती बॉटल चोरलेली आहे। मग सारंग म्हणत असतो कशासाठी, आजी म्हणतात नाही रे गुंड्या, मी नाही केलं रे हे सगळं, हे मला गुंडीने करायला सांगितलं होतं, तिनं ती बॉटल सांगितली होती। कारण जानकी वहिनींनी जर ते औषध दिलं तर ते कोणतं औषध असेल, कदाचित मला असं वाटत होतं की काहीतरी चुकीचं जानकी देईल ना नानांना जास्त होण्यासाठी। तेव्हा जानकी सारंगला सांगते की सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या औषधावरती नाव आहे आणि तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि सील बॉटल मी दिलेली आहे असंही जानकी सांगत असते। आणि त्यासोबतच जानकी हे सर्व बोलत असते तेव्हा मात्र इकडे जानकीने पुरतं ठरवलेलं असतं की आज मात्र इथे वाट लावायची आहे, ती म्हणजे ऐश्वर्याची। काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही, कारण ऐश्वर्याने जी काही कांड केलेले आहेत आत्तापर्यंतचे ते भरपूर मोठे आहेत। कारण ऐश्वर्याने जे कांड केलेलं आहे ते कांडच इतकं मोठं असतं की प्रत्येक वेळेस ते कांड जे केलेलं असतं त्यासाठी ऐश्वर्याला सुटका होत असते। म्हणजे तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपण काहीही केलं तरीही आपल्याला कोण काय करणार आहे, हे सगळं आपलंच आहे। तिनं जानकीला म्हणूनही दाखवलेलं असतं की काहीही झालं तरीही मला कोणी काहीच करू शकत नाही। परंतु आज मात्र जानकीने दाखवून दिलेलं आहे की ऐश्वर्याला की तिला काय करू शकतात ते। आणि मग जानकीने हे सगळा प्लॅन केलेला असतो। जानकी म्हणत असते काही झालं तरी ही ऐश्वर्या खोटं बोलते, हे अवंतिका, सौमित्र, जानकी त्याचबरोबर ऋषिकेश यांनाही माहिती आहे। पण ऋषिकेश मात्र शांतपणे राहत आहे, घरातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर त्याला करायचं नाही। तो फक्त जानकीसाठी त्या घरी राहायला आलेला आहे, अजूनही त्याने सुमित्राला आई म्हणून हाक मारलेली नाही। इकडे जानकी आता ऋषिकेशकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की ऐश्वर्याची नाटकं खूपच वाढलेली आहेत आणि अजूनही ती मला म्हणत आहे की तू गृहप्रवेश करून या घरात आलेली आहे, पण अजूनही तुला तुझ्यावरचा जो ठपका आहे तो बंद झालेला नाही आहे, तुझ्यावरचा जो ठपका आहे तो तसाच आहे। कारण नानांना कुणी ढकललं ही गोष्ट अजूनही तशीच आहे, हे सगळं ती सांगत आहे।
तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की हो बरोबर आहे, ती बोलते ती कारण तिला तेच माहिती आहे ना, कारण तिनं त्याच गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा जानकी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही. एकतर सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाच्या रूममध्ये ती नाटक करून राहत आहे. खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर हे घर जर आपलं असेल तर आपण तिला हकलून द्यायला पाहिजे होतं असं ऋषिकेश बोलत असतो. परंतु तरीही आपण तिला ठेवून घेतलेलं आहे आणि या गोष्टीचा जर ती गैरफायदा घेणार असेल तर मला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही आपण तिला या गोष्टीचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. जर तिनं गैरफायदा घेत असेल तर तिला आत्ताच्या आत्ता त्या रूममधून बाहेर काढायचं आहे आणि सौमित्र आणि अवंतिका या दोघांनाही त्या रूममध्ये राहायला सांगायचं आहे. कारण सारंगची रूम ऑलरेडी आहे, त्या रूममध्ये ते दोघं जण राहू शकतात. त्यामुळं त्यांना सांगायचं आहे की तुम्ही त्या रूममध्ये शिफ्ट व्हा. तेव्हा जानकी म्हणत असते पण ती नडून बसलेली आहे ना, तिचं असं म्हणणं आहे की तिला ते झालेलं आहे, तिची कंबर लचकलेली आहे, हे सगळं जानकी सांगत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की ते काय ऐकून घ्यायची गरज नाही, कारण तो तिचा प्रश्न आहे. तिनं कशा पद्धतीनं वागायचं आहे, त्याचबरोबर तिनं नक्की काय करायचं आहे हे तिनं ठरवायचं आहे असं इकडे जानकी सांगत असते. जानकीला ऋषिकेश सांगत असतो. त्यामुळे लवकरात लवकर तू जा आणि तुझा निर्णय त्यांना दोघांना सांग असं जानकीला सांगितलेलं असतं. जानकी इकडे खाली येते आणि मग ती सुमित्राला म्हणू लागते की आई आता 2 दिवस होऊन गेले तरीही ऐश्वर्याने रूम सोडलेली नाही. ऐश्वर्या मात्र त्या रूममधून बाहेर पडायलाच तयार नाही. त्यामुळं तुम्हीच सांगा आता काय करायचं आहे ते. तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीनं होईल, कारण सौमित्र भाऊजी आणि अवंतिका दोघंही किती दिवस तिथे राहणार आहेत. कारण काहीही झालं तरीही हे घर त्यांचं आहे आणि त्यांनी गेस्ट रूममध्ये राहणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे असं इकडे जानकी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सुमित्रा म्हणते की बोलून बघा ऐश्वर्याशी. तेव्हा आजी लगेच म्हणते अगं ती कशी येणार खाली, कारण तिची कंबर लचकली आहे ना. माहीत नाही आहे का तुला जानकी, कारण तिने त्या दिवशी सांगितलेलं होतं ना. जानकी म्हणत असते हो बरोबर आहे तुमचं, मला माहिती आहे आजी तिची कंबर लचकलेली आहे, पण कंबर 2 दिवसात बरी होते, मग तिची अजून कशी बरी झालेली नाही आहे. बरं कंबर लचकलेली असले तरी बाकीच्या बेसिक नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तर ती उठतच आहे ना, आणि रूममधलं सामान आवरायचं आहे तर ते सौमित्र भाऊजी आवरायला तयार आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे तिला असं जानकी सांगत असते. कारण तुम्हाला पटते का आजी, तुम्ही विचार करा, तोही तुमचाच नातू आहे, दुसराही तुमचाच नातू आहे, मग तुम्ही हे सगळं असं का बोलताय हे जानकी आजींना विचारत असते. तेव्हा आजी म्हणत असते की हो बरोबर आहे, पण गुंडा आणि गुंडीनं मग कसं सामान उचलायचं. सुमित्राला ती म्हणू लागते बघितलं ना, जानकी घरात आली की सगळं तिनं तिच्या ताब्यात घेतलेलं आहे. एकतर सारंगच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी काढून घेतली आणि ते सगळं त्याला घेऊन त्याला तिथे फकीर बनवून टाकलेलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते आई तू शांत हो, कारण तुझं जे काय चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि तू कशा पद्धतीनं बोलत आहे. कारण आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुमित्रा म्हणत असते की आई एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही, कारण तू जे बोलत आहे तुझे वागत आहे त्याच्यामुळं इथे घरामध्ये फूट पडत आहे. आणि तुझे मला सांगतेस ना या घरामध्ये फूट पडली जाते आणि जानकी पाडली जाते, पण जानकीकडून काही चुकीचं होत नाही आहे. आज जानकी ही इथे सगळ्यांना न्याय मिळवून देत आहे आणि जानकीनेच हे सगळं शक्य केलेलं आहे. आज जानकीमुळे आपल्यावर घर आहे, आपल्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती, ही गोष्ट विसरता कामा नये, एवढं लक्षात ठेवाई असं सुमित्रा इकडे आजीला सांगत असते. त्यावेळेस आजी म्हणत असते पण अगं गुंडागुंडीचा काय विचार केलाय का नाही तू, त्यांचं कसं होणार आहे. एकतर आता 1 रुपयासाठी सुद्धा त्यांना यांच्याकडे हात पसरावे लागणार आहेत. एकतर त्याच्या नावावर जे होतं शेत वगैरे तेही सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता त्यांनी दोघांनी काय करायचं आहे ते मला सांग असं आजी बोलत असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की या सगळ्याला ती दोघं जबाबदार आहेत, कारण सारंगच्या नावावर जर ती प्रॉपर्टी ठेवली असती तर त्या सावकाराने ते सगळं काढून घेतलं असतं. इकडे जानकी आता ओवीकडे जाते आणि ओवीला म्हणते की ओवी बाळा माझं एक काम करायचं आहे तुला, तुझ्याकडे ती तसली खेळण्यातली पाल आहे ना गं. तेव्हा ओवी म्हणत असते की हो आहे नाही. तेव्हा जानकी म्हणते जा घेऊन ये जा, आणि मग जानकी ओवीला ती खेळण्यातली पाल आहे ना ती आणायला सांगू लागते. तेव्हा ओवी म्हणते की हो आई आले मी असं म्हणत ओवीने आता ती पाल आणायला गेलेली असते. ती पाल ओवी घेऊन येते आणि जानकीनं ठरवलेलं असतं की सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचं बिंग फोडायचं आहे, कारण तिला काहीही कमरेला झालेलं नाही. जोपर्यंत ऐश्वर्याला हे वाटत राहतंय की तिच्यासाठी या घरातले कधीही कसंही तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहेत, पण आता हे शक्य नाही, कारण तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणार आहे असं जानकीने ठरवलेलं असतं. आजी मात्र म्हणत असतात की गुंडे आता सावध राहा, कसं आहे रात्र वैराची आहे बघ,
कारण तुला कसंही वाटत असलं, काही वाटत असलं तरीही तुला काळजी घ्यावीच लागणार आहे, अन्यथा तुझी वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेव गुंडे, असं आजी सांगत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की माझी काय वाट लागणार आहे, माझ्या केसालाही धक्का कोणी लावू शकत नाही आहे, असं ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की बघ तुला जमतंय का ते, नाहीतर तुझी तर वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं इकडे बोललं जात असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्या म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे हो आजी, तुम्ही प्रत्येक वेळेस अशा वाईट बातम्याच का घेऊन येता हो, तुमच्या डोक्यात चांगल्या बातम्या काही नसतात का हो, तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मनाला जे वाटेल ते घेऊन येता आणि मला इथं सांगत राहता, असं ऐश्वर्या बोलत असते. तेव्हा आजी म्हणत असतात की आता कसं आहे माहिती आहे का, ग्रह फिरलेले आहेत, ती जानकी घरात आलेली आहे, म्हणजे काय होणार आहे याचा अंदाज तुला आलेला आहे, त्यामुळं लवकरात लवकर बघ काय करायचं. इकडे जानकीने ओवीला सांगितलेलं असतं की आपण दोघी जायचं आहे आणि तिथं गेलं की तुझ्याकडे जी पाल आहे ना, ती पाल तू त्या ऐश्वर्याच्या अंगावर टाकायची आहे आणि मग ऐश्वर्या ओरडायला लागली, तिला नाचत खाली आणायचं आणि मग सगळ्यांच्या समोर कळेल की ऐश्वर्याची कंबर वगैरे काहीही दुखत नाही. तेव्हा ओवी म्हणत असते कसली भारी आहेस गाई तू. तेव्हा ओवीला जानकी सांगत असते की हे बघ, हे आत्ता ऐश्वर्या चुकीचं वागत आहे म्हणून आपण असं केलेलं आहे, पण इतर वेळी आपण कोणालाही असा त्रास द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव ओवी बाळा, कोणालाही त्रास होईल असं मुद्दामहून वागायचं नाही. म्हणजे ओवी पुन्हा प्रश्न विचारू शकते, प्रश्न करू शकते की असं कसं होऊ शकतं, म्हणून जानकीने हे स्पष्ट केलेलं असतं, ओवीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हे नंतर पुन्हा कोणासोबतही वागायचं नाही. आता जानकी मात्र ओवीला घेते आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि मग ती ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या 2 दिवस संपलेले आहेत तुझे, तुला आता खाली यावं लागेल. परंतु ऐश्वर्या मात्र म्हणायला लागते की नाही, काही झालं तरी माझी कंबर जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत मी इथून खाली येणार नाही. तेव्हा जानकी म्हणत असते अगं ऐश्वर्या असं काय करते, आता झाली ना बऱ्यापैकी तुझी कंबर बरी, मग त्यांना राहू दे ना त्यांच्या खोली, तुझी खोली आहे, तुझ्या खोलीत जाऊन तू राहा ना. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते मी सांगितलं आहे ना, माझं सामान पॅक करायचं आहे, एवढं मोठं सामान आहे आणि मग मी कशी जाणार आहे हे सगळं घेऊन. तेव्हा जानकी म्हणत असते अगं पण इकडे सारंग भाऊ जे आहेत ना ते मदत करतायत ना तुला, मग काय प्रॉब्लेम आहे. तरीही इकडे ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी मी अजिबात ऐकणार नाही, असं ऐश्वर्याने चांगलंच ठरवलेलं असतं आणि ऐश्वर्या म्हणत असते की नाही. तेव्हा ओवी तिथे येते आणि तिकडे तिथे ओवी येऊन ती पाल आहे ती अलगद ऐश्वर्याच्या अंगावर टाकू लागते आणि ती पाल अंगावर पडलेली असते. तेव्हा जानकी किंचाळते आणि ती म्हणू लागते अगं ऐश्वर्या पाल पडली तुझ्या अंगावर. आणि ऐश्वर्याला समोर ती पाल दिसत आहे, तिच्या साडीच्या पदरात ती अडकलेली आहे आणि याच गोष्टीचा फायदा आता जानकीने घेतलेला आहे आणि ती म्हणत असते ऐश्वर्या चल 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 लवकर खाली चल, ती पाल झटकवली पाहिजे, चल मी पण काही हात लावत नाही इथं, याला बघूया दुसरं कोण आहे का, आईंना सांगते मी, आई घाबरत नाही आहेत पालीला, असं जानकी सांगू लागते आणि ऐश्वर्याला घेऊन आता ती खाली येते. आणि तेव्हा सगळेजण खाली असतात आणि ऐश्वर्याची कंबर दुखत नाही आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. जानकीने एवढा सगळा गोंधळ घातलेला असतो, एवढं सगळं केलेलं असतं, याच्यामध्ये वाट लागलेली असते ती ऐश्वर्याची लागलेली असते. सारंग म्हणत असतो ऐश्वर्या तुम्हाला तर उठता बसता येत नाही आहे, तुम्ही तर धावत आलात, काय आहे नक्की हे, असं सारंग बोलत असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की अहो तसं काही नाही आहे हो सारंग, असं ती बोलू लागते. तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की बघितलं का ऐश्वर्या आंटीची पाठ दुखत होती, तिला खाली येतात नव्हतं, पण आता एका सेकंदात ती खाली आलेली आहे. जानकी ओवी मात्र जोरजोरात हसत असतात आणि मग अवंतिका तिथे येते आणि अवंतिका म्हणते ऐश्वर्या अगं तुझ्या अंगावर पाल पडली आहे. ऐश्वर्या पुन्हा नाचायला लागते, अवंतिकाला तर तेच हवं असतं आणि मग अवंतिका म्हणू लागते अगं पण तुझी कंबर लचकलेली ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही माझी कंबर वगैरे काही लचकलेली नाही आहे. आता सर्वांच्या समोर ऐश्वर्याचा पर्दाफाश झालेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की बाद झालं, आत्ताच्या आत्ता सारंग तुझं सामान बांधायला घ्यायचं आहे आणि निघायचं आहे तुम्ही दोघांनी. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही काहीही झालं तरी मी ती रूम सोडणार नाही, मला त्याच रूममध्ये राहायचं आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, जर तुला दुसऱ्या रूममध्ये राहायचं नसेल तर आत्ताच्या आता या घराच्या बाहेर पड, असं जानकीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सुमित्राही तेच सांगत असते. जानकीने ऐश्वर्याला अक्षरशः हाताला धरून फरफटत खाली आणलेलं असतं, चल निघ आत्ताच्या आत्ता निघ म्हणत खाली आणलेलं असतं, कारण जानकीने फुल तयारी केलेली असते. ऐश्वर्या कशी वागू शकते हे जानकीला चांगलंच माहिती असतं आणि जानकीने त्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. तिने ओवीची मदत घेतलेली असते आणि ती डुप्लिकेट पाल ऐश्वर्याच्या अंगावर टाकलेली असते आणि त्यानंतर अवंतिका सौमित्र ती पाल उचलून घेतात
आणि स्वतःच्या जवळ घेतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला कळायचं बंद होतं. ऐश्वर्या म्हणत असते, अगं टाकलं खाली ते कशाला हातात घेतलंय. तेव्हा मात्र इकडे ओवी म्हणते की अगं ऐश्वर्या आंटी ती खोटी पाल आहे आणि तू किती घाबरलीस गं, असं ओवी बोलत असते. आणि ऐश्वर्याला कळतं की एवढ्याशा छोट्या मुलीने आपल्याला चितपट केलेलं आहे. इथंच ऐश्वर्याची वाट लागते आणि ऐश्वर्याला जानकी म्हणत असते की चल निघ आत्ताच्या आत्ता. ऐश्वर्या निघायला तयार नसते. जानकी तिच्या पेकाटात एक लाथ घालते आणि तिला हाताला धरून घेऊन जाऊ लागते. कारण काही झालं तरी या घरामध्ये तिला जागा नाही आणि ही रूम आहे ती सौमित्र आणि अवंतिकाची आहे, ती त्यांना मिळालीच पाहिजे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.